वेलकम टू द स्पॉटलाइट अकॅडमी। तर आजचं जे स्पेशल सेशन असणार आहे ते असणार आहे CAPF असिस्टंट कमांडर UPSC एक्झामच्या संदर्भात। ओके, त्यामध्ये आपण बघणार आहोत, बघा सर्वांनी लक्ष द्यायचं आहे। एक्झाम मध्ये जो पेपर 2 आहे, ओके, ज्यामध्ये आपल्याला 3 तासाचा वेळ आहे, त्याचबरोबर टोटल मार्क्स 200 आहे, ज्यामध्ये आपल्याला जनरल स्टडीज, एसे आणि कॉम्प्रिहेन्शन जो डिस्क्रिप्टिव्ह टाइपचा पेपर आहे CAPF आणि असिस्टंट कमांडर याच्या संदर्भात, यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना जे आहे बघा डाऊट्स असतात। जे कोणी CAPFचं एक्झामची जी तयारी करत आहे त्यांच्यासाठी जे आहे हे स्पेशल सेशन इथे असणार आहे। त्याचबरोबर अदर एक्झाम्समध्ये जे आहे असे प्रश्न इंग्लिश लँग्वेज आणि ग्रामर या संदर्भात जे आहे विचारले जातात। ओके, तर त्यामधले जे विशेष सेक्शन्स आहेत ते आपल्याला यामध्ये बघायचे आहेत। त्याचबरोबर त्याला सॉल्व कशा पद्धतीने करायचं आहे त्याचे टेक्निक्स आपण बघणार आहोत। फॉर्मल रूल्स काय आहेत, कोणते रूल्स फॉलो करायचे आहेत, काय रूल्स आपल्याला इथे अवॉइड करायचे आहेत, टोन कसा असला पाहिजे, कोणत्या वे मध्ये किती वर्ड्स मध्ये आपल्याला टॉपिक्स कव्हर करायचे आहेत, या सर्व गोष्टींचा आढावा आज आपल्याला इथे घ्यायचा आहे। ओके, तर स्पेशल सेशन जे आहे ते असणार आहे CAPF असिस्टंट कमांडर। ठीक आहे, त्यामध्ये जो सेकंड पेपर आहे जो डिस्क्रिप्टिव्ह नेचरचा असतो, ज्याचं ऑफिशियल नाव आहे जनरल स्टडीज, एसे अँड कॉम्प्रिहेन्शन। ठीक आहे, तर यामध्ये बघा सुरुवात जी आहे आपण 2024 या वर्षी झालेला जो एक्झाम आहे, या एक्झाम मध्ये झालेला जो पेपर आहे, यामध्ये आलेले जे क्वेश्चन्स आहेत ते आपण इथे केस स्टडी किंवा सॅम्पल म्हणून आपण इथे बघूयात। आणि त्याचबरोबर यामध्ये आन्सर कसे इथे लिहिले पाहिजे या पर्टिक्युलर क्वेश्चन्सला। ओके, तर सुरुवात जी आहे आपण आर्ग्युमेंट्स पासून करूयात। ओके, तर आर्ग्युमेंट रायटिंग जे आहे बघा आपल्याला क्वेश्चन नंबर 2 मध्ये विचारली जाते, जसं इथे बोर्डवरती तुम्ही बघू शकता, राईट। आता याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मार्क्स अलॉटेड किती आहे, त्यानुसार जे आहे आपली प्रायोरिटी ठरणार आहे। ज्या टॉपिकला, ज्या क्वेश्चनला सर्वात जास्त मार्क्स अलॉकेटेड आहे तो टॉपिक आपल्याला फर्स्ट प्रायोरिटीवरती इथे अटेम्प्ट करायचा आहे, जो की एसेच्या संदर्भात आहे। ठीक आहे, त्यानंतर जर आपण बघितलं तर आर्ग्युमेंट्स वगैरे आहे। ठीक आहे, एसे साठी जे आहे तुम्हाला टोटल 80 मार्क्स इथे अलॉकेटेड आहे बघा। ठीक आहे, सेकंड क्वेश्चन कडे आपण जाऊयात, जो बऱ्याच विद्यार्थ्यांना जे आहे इथे अडचण निर्माण होते किंवा मग अटेम्प्ट कसा करावा, याचे रूल्स काय, एक्झॅक्टली काय अप्रोच इथे असावा, यासाठी जे आहे आपण इथे सॉल्व्ह करणार आहोत। ठीक आहे, तर क्वेश्चन मध्ये दिलेला आहे बघा, राईट आर्ग्युमेंट्स फॉर अँड अगेन्स्ट ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स। ठीक आहे, तर तुम्हाला 2 वेगवेगळे स्टेटमेंट दिलेले आहेत। दोन्ही स्टेटमेंट नवीन पेजवरती जे आहे ते तुम्हाला ऑलरेडी काय करायचे आहे, लिहायचे आहेत। त्याचबरोबर प्रत्येकाला जे आहे सेपरेटली तुम्हाला डील करायचं आहे। ओके, आता हे जे टॉपिक्स दिलेले आहेत त्या टॉपिक्स मध्ये आपल्याला सपोर्ट मध्ये आणि त्याचबरोबर अगेन्स्ट मध्ये, एक तर सपोर्ट त्याचबरोबर ऑपोजिशन, अशा दोन्ही बाजूने जे आहे आपल्याला काय करायचे, आर्ग्युमेंट्स लिहायचे आहेत। ठीक आहे, आता बघा इथे जे पहिला जो टॉपिक दिलेला आहे, क्लासिकल लिटरेचर शुड बी अ कॉम्पोनेंट ऑफ द करिक्युलम। ओके, हा टॉपिक जर आपण इथे सॅम्पल म्हणून कन्सिडर केला तर सुरुवात कशी करणार आहोत बघा। सुरुवातीला काय करायचं आहे, इंट्रोडक्शन आपल्याला लिहायचं आहे। आता हे कशाच्या संदर्भात चालू आहे, आर्ग्युमेंट्सच्या संदर्भात। ठीक आहे, आर्ग्युमेंट्स। इंट्रोडक्शन मध्ये काय करणार आपण, छोटासा जो इंट्रोडक्शन आहे तो आपण सिग्निफिकन्स सांगणार आहे, महत्व जे आहे ते आपण 2 ते 3 लाईन्स मध्ये आपण इथे लिहिणार आहोत। ठीक आहे, अबाउट द क्लासिकल लिटरेचर, जो की बेसिक टॉपिक ज्यावरती आपल्याला आर्ग्युमेंट्स विचारलेले आहेत त्याला आपल्याला डिफाईन करायचं आहे किंवा त्याचं सिग्निफिकन्स जे आहे ते आपल्याला लिहायचं आहे। तर क्लासिकल लिटरेचर जे आहे इथे दिलेलं आहे आपल्याला टॉपिक मध्ये, आणि या क्लासिकल लिटरेचर मध्ये याचं सिग्निफिकन्स काय हे आपल्याला सुरुवातीला लिहायचं आहे। ओके, सिग्निफिकन्स ऑफ क्लासिकल लिटरेचर। ओके, तर हा जो आहे हा तुमचा फॉर्मॅट असणार आहे। स्टार्टिंग जे आहे इंट्रोडक्शन सिग्निफिकन्स पासून होणार आहे, त्यानंतर क्रोनॉलॉजी जी फॉलो करायची आहे, तर आपल्याला फॉर मध्ये पहिले जायचं आहे, म्हणजेच काय, सपोर्टिंग आर्ग्युमेंट्स सुरुवातीला आपल्याला लिहायचे आहे, सपोर्टिंग आर्ग्युमेंट्स। ओके, सपोर्टिंग आर्ग्युमेंट्स मध्ये आपण पॉइंट लिहिणार आहोत मेजरली 2, 3 किंवा 4। ओके, यामध्ये जे आहे तुम्हाला डिसाइड करायचं आहे ऍज पर द टॉपिक। ठीक आहे, तर टॉपिक जर खूपच कॉम्प्लिकेटेड असेल तर तुम्ही 2 पॉइंट्स किंवा 3 पॉइंट्स पर्यंत जे आहे इनफली लिहू शकतात। ओके, तर इथे जे आहे तुम्हाला कंटेंट जे आहे, वर्ड्स हे तुम्हाला वाढवावे लागतील, आणि जर तुम्ही 4 पॉइंटचा अप्रोच घेतला तर वर्ड्स जे आहेत तुमचे थोडेसे कमी असणार आहे बघा। ठीक आहे, तर प्रत्येक जे आर्ग्युमेंट असणार आहे, अ सिंगल आर्ग्युमेंट इट शुड कव्हर 3 to 4 लाईन्स।
3 ते 4 ओळीमध्ये जे आहे आपल्याला एक आर्ग्युमेंट इथे फिट करायचा आहे बघ. ठीक आहे, तर हा आपला इथे काय करायचा आहे, रूल असला पाहिजे. त्यानंतर सपोर्ट आर्ग्युमेंट झाल्याच्या नंतर आपल्याला लिहायचं आहे आर्ग्युमेंट अगेन्स्ट. आपल्याला लिहायचं आहे, काय करायचं आहे, अगेन्स्ट मध्ये लिहायचं, म्हणजे विरोधात आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे, आणि अगेन्स्ट मध्ये पण जे आहे आपल्याला सेम स्ट्रक्चर फॉलो करायचं आहे. कोणतं करणार आहोत आपण, 2, 3 आणि 4चं स्ट्रक्चर आपण फॉलो करणार आहोत. ठीक आहे, त्यामध्ये सेम रूल अप्लाय होणार आहे. जो आपला पॅराग्राफ असणार आहे तर तो आपला 3 ते 4 या लाईन्समध्ये तो इन्क्लुडेड असणार आहे. आता एक रूल इथे 100% लक्षात ठेवायचा आहे. कशामध्ये, आर्ग्युमेंट रायटिंगमध्ये, की प्रत्येक आर्ग्युमेंट हे पॉइंट वाईजच लिहायचं आहे, पॅराग्राफ वाईज नाही. ठीक आहे, पॉइंट्स आपल्याला लिहायचे आहेत, नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 3. प्रॉपर पॉइंट्समध्ये प्रॉपर हेडिंग जर असेल तर क्लिअरली जे आहे आर्ग्युमेंट्स आपले रिफ्लेक्ट होत असतात. ठीक आहे, तर हा रूल आपल्याला विसरायचा नाही. ठीक आहे, आता एक सॅम्पल आपण बघूयात. फॉर एक्झाम्पल जो आपल्याला टॉपिक इथे दिलेला आहे, ओके, तर टॉपिक दिलेला आहे बघा सुरुवातीला, क्लासिकल लिटरेचर शुड बी कॉम्पोनंट ऑफ द करिक्युलम. जे एज्युकेशनल करिक्युलम असतो, जो सिलेबस आहे त्याचा पार्ट असला पाहिजे का क्लासिकल लिटरेचर. तर सपोर्ट मध्ये आर्ग्युमेंट देऊयात, 3 आर्ग्युमेंट बघत, आणि ऑपोज मध्ये जे आहे 3 आपण इथे बघूयात. ठीक आहे, सॅम्पल कसं असणार, सुरुवातीला माहिती आहे आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये काय करायचं आहे, सिग्निफिकन्स लिहायचं आहे, कशाचं, क्लासिकल लिटरेचरचं. ठीक आहे, त्यानंतर पुढे आपण जाऊयात, सपोर्टिंग मध्ये जे आहे आर्ग्युमेंट्स आपण बघूयात, काय काय म्हणता येईल आपल्याला. तर पहिले तर आहे बघा, कल्चरल आयडेंटिटी जी आहे ती आपल्याला मिळते. आता ही आपली हेडिंग असणार आहे बघा, फॉर म्हणजेच सपोर्ट मध्ये. ठीक आहे, हेडिंग असणार आहे. त्याचबरोबर याला जे आहे आपण याचं अनालिसिस पुढे लिहिणार आहोत, की हाऊ क्लासिक लिटरेचर हेल्प्स द पर्सन ऑर द स्टुडंट्स टू आयडेंटिफाय देअर ओन कल्चर. ओके, त्यानंतर सेकंड पॉइंट आपला असणार आहे की क्लासिकल लिटरेचर हेल्प्स इन मॉरल एनरिचमेंट ऑफ द स्टुडंट. मॉरॅलिटी जे आहे, इथिक्स जे आहेत, तर ते एनरिच केले जातात. कोणाकडून एनरिच केले जातात, फ्रॉम द क्लासिकल लिटरेचर. ओके, क्लासिकल लिटरेचर. ठीक आहे, अँड फायनल आर्ग्युमेंट फॉर द सपोर्टिंग विल बी द ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह. ओके, एक ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह जो आहे तो डेव्हलप इथे केला जातो विथ द हेल्प ऑफ क्लासिकल लिटरेचर. कारण की क्लासिकल लिटरेचर जे आहे ते इंग्लिश लँग्वेजमध्ये पण आहे, फ्रेंच लँग्वेजमध्ये पण आहे, स्पॅनिश लँग्वेजमध्ये पण आहे, मराठी लँग्वेजमध्ये आहे, हिंदी लँग्वेजमध्ये आहे, अनेक लँग्वेजेसमध्ये जे आहे आपल्याला क्लासिकल लिटरेचर हे बघायला मिळतात. सो विथ द इंट्रोडक्शन ऑफ क्लासिकल लिटरेचर वी गेन अ ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह ऑफ डिफरंट कल्चर्स. ठीक आहे, तर हे काय असणार आहे, सपोर्टिव्ह आर्ग्युमेंट्स असणार आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे अगेन्स्ट मधले आर्ग्युमेंट्स. ठीक आहे, अगेन्स्ट फॉर व्हॉट, फॉर द इन्क्लुजन ऑफ क्लासिकल लिटरेचर इन द करिक्युलम. ओके, करिक्युलम जे आहे किंवा ज्याला आपण काय म्हणतो, सिलेबस आपण म्हणतो. ठीक आहे, अकॅडमिकल सिलेबस ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, आता अगेन्स्ट मध्ये आपण काय लिहिणार, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जो आपला मेन कीवर्ड आहे तर त्यावरती आपला फोकस असला पाहिजे. द पॉइंट शुड नॉट गेट डायव्हर्टेड फ्रॉम दी फोकस और फ्रॉम दी कीवर्ड. ठीक आहे, प्रत्येक आर्ग्युमेंट मध्ये तो कीवर्ड रिफ्लेक्ट झाला पाहिजे, हे विसरता कामा नाही. ठीक आहे, त्यानंतर अवॉइड एक्स्ट्रीम स्टेटमेंट्स. एक्स्ट्रीम स्टेटमेंट द्यायचे नाही. फॉर एक्झाम्पल काय, की इथे जर आपण लिहिलं की क्लासिकल लिटरेचर शुड बी टोटली अवॉइडेड, म्हणजे इन्क्लूडच करायचं नाही, शुड बी टोटली अवॉइडेड. आता हा जो आर्ग्युमेंट आहे कसा आहे, एक्स्ट्रीम लेवलचा आहे, एक्स्ट्रीम आहे. ओके, सो सच आर्ग्युमेंट्स शुड बी अवॉइडेड, असे आर्ग्युमेंट्स लिहायचे नाही. ठीक आहे, तर अगेन्स्ट मध्ये जाताना सुद्धा जे आपल्याला काळजी घ्यायची आहे की बॅलन्स आर्ग्युमेंट्स जे आहेत ते देता आले पाहिजे. ठीक आहे, मग अगेन्स्ट मध्ये काय लिहू शकतो आपण, तर आपण लिहू शकतो की कंटेम्पररी रिलेव्हन्स कमी आहे. ओके, कंटेम्पररी रिलेव्हन्स जो आहे तो कसा आहे, कमी आहे. कारण की कंटेम्पररी जे लिटरेचर आहे तर बेसिकली यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी ह्या गोष्टी आज जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये सिलेबसमध्ये इन्क्लुडेड असतात. ओके, तर कंटेम्पररी रिलेव्हन्स कसं झालेलं आहे, कमी झालेलं आहे. म्हणून त्याचं ऍप्लिकेशन किंवा त्याचं जे महत्व आहे डे टू डे लाईफमध्ये ते खरंच तेवढं महत्वाचं आहे का, तर याच्यावरती जो आहे प्रश्न जो आहे क्वेश्चन इथे क्रिएट होत असतो. ठीक आहे, त्यानंतर सेकंड जे आहे अगेन्स्ट आर्ग्युमेंट असणार, इथे जे आहे बघा कल्चरल बायस क्रिएट होऊ शकतो. ओके, इफ अ स्पेसिफिक लिटरेचर इज सिलेक्टेड then it can create a bias against the other classical literature.
ओके, तर कल्चरल बायस आपल्याला इथे क्रिएट होताना दिसून येतो. आता हे सर्व काय आहेत, हेडिंग्स आहेत. पुढे आपल्याला जे आहे याला एक्सप्लेन करायचं आहे बघा. हा फॉर्मॅट आपण फॉलो करायचा आहे. ठीक आहे. तर थर्ड जे आहे अगेन्स्ट आर्ग्युमेंट असणार की बेसिकली इथे सिलेबसमध्ये ओव्हरलोड होऊ शकतो. ऑलरेडी खूप मोठे सब्जेक्ट्स असतात, त्यामध्ये अजून करिक्युलममध्ये जर आपण इन्क्लुजन जे आहे लिटरेचरचं इथे करत असेल तर सिलेबसमध्ये ओव्हरलोड होण्याची शक्यता आहे आणि कदाचित स्टुडंट कॅन लूज द इंटरेस्ट. ओके, ही कॅन लूज द इंटरेस्ट इन द लिटरेचर ऑर द स्पेसिफिक सब्जेक्ट. तर हे जे आहेत त्याचे परिणाम होऊ शकतात. आता ह्या पॉईंट्समध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात असेल की एक्स्ट्रीम जे आहे स्टँड इथे घेतलेला नाही, परंतु एक फॉर्मल वेने जे आहे अपोज केलेला आहे. ठीक आहे. सो दिस इज फॉर दी आर्ग्युमेंटेशन क्वेश्चन. ओके, तुमचे जे काही डाऊट्स असतील तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये जे आहे किंवा कमेंट सेक्शनमध्ये जे आहे कमेंट करू शकता. आर्ग्युमेंट रायटिंग कशी करायची आहे त्याचबरोबर त्या संदर्भात काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. ओके, त्यानंतर जो शेवट असणार आहे बघा, द फायनल स्टेज इन द आर्ग्युमेंटेशन रायटिंग, ती काय असणार आहे, एक कंक्लुजन असणार आहे. कंक्लुजन मध्ये काय करणार आहोत आपण मिक्स्ड ओपिनियन लिहिणार आहोत. वी विल राईट द मिक्स्ड ओपिनियन और अ बॅलन्स्ड ओपिनियन अबाउट व्हॉट, अबाउट द इन्क्लुजन ऑफ क्लासिकल लिटरेचर. ठीक आहे. मग तिथे लिहायचं आहे आपल्याला दॅट इट इज एसेन्शियल, ओके, इट शुड बी इन्क्लुडेड बट इन अ लिमिटेड मॅनर, सो इट विल बी गेट बॅलन्स्ड टुवर्ड्स दी अदर सब्जेक्ट. या पद्धतीने जे आहे आपल्याला कंक्लुजन इथे मांडायचं आहे बघा. ओके, सो दिस इज ऑल फॉर दी आर्ग्युमेंटेशन क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊयात. क्वेश्चन नंबर 3 आहे राईट रिपोर्ट्स. आता रिपोर्ट रायटिंग वरती जे आहे तुम्हाला इथे प्रश्न विचारलेला आहे बघा. ओके, क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो कशावरती आहे तर रिपोर्ट रायटिंग वरती आहे. आता रिपोर्ट रायटिंग वरती व्यवस्थित क्वेश्चन वाचून घ्यायचा आहे. राईट रिपोर्ट्स ऑन द फॉलोइंग इन अबाउट 200 वर्ड्स. म्हणजे तुम्हाला एक पेज किंवा 1.5 पेज जे आहे तुम्हाला कमीत कमी रिपोर्ट लिहायची आहे बघा. ओके, 200 वर्ड्स. डू नॉट मेन्शन एनी नेम. नेम म्हणजे काय, समजा तुमचं जर नाव आहे राजेश, ओके, किंवा तुमचं नाव आहे सुमित, सो असे नावं जी आहेत ती लिहायचे नाहीये. ओके, किंवा ऍड्रेस इन द रिपोर्ट्स, ऍड्रेस सुद्धा आपल्याला मेन्शन करायचे नाहीये. ठीक आहे, दिल्ली, ओके, बाजार रोड, ओके, FC रोड, असे जे ऍड्रेसेस आहेत बघा, पुणे, हे तुम्हाला मेन्शन करायचे नाहीये. कशामध्ये, रिपोर्टमध्ये. ओके, सो दिस यू शुड बी केअरफुल, अदरवाईज जे मार्क्स आहेत ते आपल्याला मिळणार नाही. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी एक ऑप्शन सुद्धा दिलेला आहे बघा पुढे. त्यांचं असं म्हणणं आहे इफ द रिपोर्ट डिमांड्स द नेम अँड ऍड्रेसेस देन यू कॅन मेन्शन XYZ और ABC. आपण असं लिहू शकतो द रिपोर्ट बाय, काय लिहू शकतो आपण, रिपोर्ट बाय XYZ ॲट, ऍड्रेस जर लिहायचा असेल ABC, अशा पद्धतीने जे आहे आपण मेन्शन करू शकतो. ओके, तर ती फॅसिलिटी जी आहे ती आपल्याला ऑलरेडी क्वेश्चन मध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो वी शुड ऑलवेज स्टिक टू द रूल्स विच आर प्रोव्हाइडेड इन द क्वेश्चन. ठीक आहे. त्यानंतर अप्रोचकडे आपण जाऊयात. 2 रिपोर्ट्स जे आहेत त्या तुम्हाला इथे लिहायच्या आहे आणि 200 शब्द 200 वर्ड्स ही तुमची डिमांड आहे. फर्स्ट क्वेश्चन इज वोटर टर्नआउट इन अन इलेक्शन, रिहॅबिलिटेशन ऑफ वॉर विक्टिम्स. अशा 2 रिपोर्ट्स आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला लिहायचे आहेत. ठीक आहे. आता फॉर्मॅटवरती आपण जाऊयात. त्याचबरोबर कंटेंट जो आहे तो कसा येणार त्यावरती आपण जाऊ. ठीक आहे. तर आपला टॉपिक इथे काय आहे, वोटर टर्न आउट इन अन इलेक्शन. ठीक आहे, वोटर टर्न आउट इन अन इलेक्शन, दिस इज आवर टॉपिक. आता फर्स्ट अँड फॉरमोस्ट काय करायचं आहे आपल्याला टायटल क्रिएट करायचं आहे. एक फॉर्मल टायटल आपल्याला रिपोर्टचं क्रिएट करायचं आहे. टायटल कसं असलं पाहिजे आपलं, फॉर्मल पद्धतीचे असलं पाहिजे. डू नॉट फॉरगेट दिस, फॉर्मल टायटल. ओके, तर मग आता या केसमध्ये जे आहे आपण जे टायटल बनवणार आहोत तर ते इझी आणि सिंपल लँग्वेजमध्ये आपण बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो की जनरल इलेक्शन्स इन द सिटी अँड वोटर टर्नआउट. अशा पद्धतीने जे आहे एक सिंपल आणि एक फॉर्मल वेने जे आहे आपण एक टायटल बनवू शकतो बघा. तर सर्वात पहिले जे आहे तुम्हाला टायटल फॉर्म करायचं आहे कशाचं, रिपोर्टचं, जनरल इलेक्शन इन द सिटी अँड वोटर टर्नआउट. ओके, सो एक परफेक्ट टायटल दिल्याच्या नंतर पुढे जे आहे तुम्हाला लेफ्ट साइडला काय लिहायचं आहे, माहिती लिहायची आहे. ठीक आहे. तर माहिती आपण लिहिणार आहोत. तर माहितीचा जो संदर्भ आहे बघा, टायटल लिहिल्याच्या नंतर
तुमचं जे रिपोर्टर आहे, ओके, रिपोर्टर बाय XYZ, ओके, XYZ तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला डेट जी आहे, डेट इथे लिहायची आहे. ठीक आहे, XYZ अँड डेट. ओके, आता याच्यानंतर जे आहे तुम्हाला पॅराग्राफ्स मध्ये जे आहे रिपोर्ट लिहायची आहे. ऑलवेज रिमेंबर दिस, पॅराग्राफ्स मध्ये आपली रिपोर्ट आली पाहिजे. टोटल पॅराग्राफची जी संख्या आहे मिनिमम 3 असली पाहिजे. ओके, 3 पॅराग्राफ्स आपल्याला फॉलो करायचे आहे. ठीक आहे, रूल आपला असणार आहे बघा. त्यानंतर आपल्याला पुढे एक रूल फॉलो करायचा आहे. रिपोर्टची जी टोन असणार आहे, टोन ऑफ द रिपोर्ट, इट शुड बी इन पास्ट टेन्स. कशी असली पाहिजे? पास्ट टेन्स मध्ये असली पाहिजे. ओके, देन नेक्स्ट, अवॉइड पॉइंट फॉर्मॅट. ज्या पद्धतीने आपण जीएसचे आन्सर्स लिहितो तर तसे आन्सर्स आपल्याला इथे लिहायचे नाही. तर पॉइंट फॉर्मॅट किंवा बुलेट पॉइंट्स यामध्ये आपल्याला रिपोर्ट लिहायची नाहीये. रिपोर्ट कशी लिहायची आहे? तर पॅराग्राफ फॉर्मॅट मध्ये लिहायची आहे. ओके, रिपोर्टचा टोन कसा असला पाहिजे? पास्ट टेन्स मध्ये असला पाहिजे. ठीक आहे, देन नेक्स्ट आपल्याला यामध्ये इन्क्लूड करायचं आहे इन्फॉर्मेशन आपली आली पाहिजे. ठीक आहे, एखादा सर्वे असेल, ओके, डेटा असेल, ओके, त्याचबरोबर जे आहे स्टॅटिस्टिकल डेटा असेल. ठीक आहे, त्याचबरोबर इम्प्लिकेशन्स जे आहेत ते आपल्याला इथे मेन्शन करायचे आहे. ठीक आहे, त्यानंतर मग कंटेंटमध्ये काय लिहिणार? वोटर टर्नआउट जो आहे त्याच्या कंटेंटमध्ये काय लिहिणार? तर कंटेंट लिहिण्यासाठी बघा एक स्पेसिफिक ट्रिक इथे यूज केली जाते. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं, इथे क्वेश्चन इथे विचारायचा आहे. काय करायचं आहे? क्वेश्चन विचारायचा आहे. तर जो रिपोर्टचा जो टॉपिक आहे त्याला आपण 5W ने जे आहे क्वेश्चन विचारणार. 5W तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. 5W म्हणजे काय? हु, व्हॉट, त्यानंतर आहे व्हेन, व्हेअर अँड व्हाय. ओके, आता प्रत्येक टॉपिक मध्ये प्रत्येक हे जे क्वेश्चन्स आहेत तर ते पॉझिटिव्हलीच त्याचं आउटपुट येईल असं गॅरंटी नाही. ठीक आहे, तर जो टॉपिकला आपला सुटेबल असेल तर ते क्वेश्चन आपण विचारू शकतो. फॉर एक्झाम्पल, वोटर टर्नआउट हा आपला स्पेसिफिक काय आहे? टॉपिक आहे. तर आपण विचारणार व्हॉट वॉज द वोटर टर्नआउट, मग त्याबद्दलची आपण माहिती लिहिणार. त्यानंतर आपण विचारणार व्हेन दिस इलेक्शन वॉज हेल्ड. ओके, त्यानंतर आपण विचारणार व्हेअर इज द लोकेशन. ओके, किंवा व्हॉट इज द नेचर ऑफ दिस पर्टिक्युलर इलेक्शन. ठीक आहे, व्हॉट मोटिवेटेड द पीपल टू वोट इन अ हायेस्ट रेंज. असे प्रश्न जे आहेत आपल्याला इथे क्रिएट करायचे आहेत. आणि असे प्रश्न क्रिएट केल्याच्या नंतर जे आहे व्यवस्थित आपल्याला तिथे पॅराग्राफ जे आहे ते फॉर्म करायचे आहेत बघा. ओके, तर हा रूल आपल्याला लक्षात ठेवायचा आहे 5W'चा. ओके, यानंतर बघा आपल्याला पुढे लिहायचं आहे एक स्पेसिफिक क्रोनॉलॉजी आपल्याला फॉलो करायची आहे. जे आपले पॅराग्राफ्स असणार आहे तर पॅराग्राफ्स मध्ये आपल्याला क्रोनॉलॉजी फॉलो झाली पाहिजे. डू नॉट फॉरगेट दिस. ओके, अँड लास्ट बट नॉट द लिस्ट फॉर द कन्क्लुजन, तर एक न्यूट्रल आणि त्याचबरोबर एक फॉर्मल रिमार्क आपल्याला द्यायचा आहे. ओके, न्यूट्रल आणि फॉर्मल रिमार्क जो आहे तो आपल्याला कन्क्लुजन मध्ये रिपोर्टच्या द्यायचा आहे. ओके, सो आफ्टर रिमार्क वी विल मेन्शन द सोर्सेस. ओके, तुम्ही सोर्सेस लिहू शकता. ठीक आहे, तर सोर्सेस समजा असतील गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्स आहेत ते तुम्ही मेन्शन करू शकता. ओके, किंवा एखादी मॅगझिन आहे ते तुम्ही मेन्शन करू शकता, किंवा एखादा न्यूजपेपर आहे ते तुम्ही मेन्शन करू शकता. ओके, तर सोर्सेस जे आहे, सोर्सेस मेन्शन करण्याचे जे आहे तुम्हाला इथे ऑपॉर्च्युनिटी दिली जाते बघा. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द रिपोर्ट रायटिंग. ओके, डू नॉट फॉरगेट टू मेन्शन द टायटल, ओके, द नेम XYZ अँड द डेट अँड ऑल्सो द पॅराग्राफ फॉर्मॅट. टेन्स आपल्याला जो आहे टोन ती कोणती असणार आहे? पास्ट टेन्स असणार आहे. आता बऱ्याच वेळेस जे आहे प्रेझेंट टेन्सचा पण वापर होतो, तर काही पॉइंट्स मध्ये जे आहे इट इज अलाउड. ओके, प्रेझेंट टेन्सचा जो आहे सिंपल पद्धतीने तुम्ही वापर करू शकता. ओके, देन अवॉइड पॉइंट वाईज फॉर्मॅट, ऑलवेज रायटिंग पॅराग्राफ फॉर्मॅट. त्यानंतर इन्फॉर्मेशन जे आहे त्यामध्ये कंपल्सरी इन्क्लूड करायचं आहे एखादा सर्वे, डेटा, स्टॅटिस्टिकल इम्प्लिकेशन एक्सेट्रा. त्यानंतर डू नॉट फॉरगेट द 5W's हु, व्हॉट, व्हेन, व्हेअर अँड व्हाय. ऑलवेज फॉलो द क्रोनॉलॉजी ऑफ युअर points in the paragraph format. Okay, and then last but not least the conclusion should be neutral and formal remark. Then the final remarks will be the sources. You should always mention the sources from where the report has been inspired. Okay, so this is all about the report writing.
ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे इंटरेस्टिंग आहे. यामध्ये बघा आपल्याला विचारलं जातं प्रेसी रायटिंग. ओके, प्रेसी रायटिंग जे आहे स्कूल लेवल पासून जे आहे आपण नेहमी शिकत आलेलो आहोत आणि याचे काही जे बेसिक रूल्स आहेत ते आपल्याला जर माहिती असतील तर इझिली हे क्वेश्चन्स जे आहेत आपल्याला टॅकल करता येतात बघा. ओके, तर प्रेसी रायटिंग मध्ये आपण जे आहे काही गोष्टी इथे बघूया. प्रश्न वाचून घेऊयात काय विचारलेला आहे. अटेम्प्ट द प्रेसी ऑफ द given passage in 1/3 of its length, write as far as possible in your own words. The precis should be attempted only on the precise sheets. ओके, जनरली जे आहे बघा तुम्हाला बॉक्स शीट्स ज्या आहेत त्या प्रोव्हाइड केलेल्या असतात. शीट्स कशा आहेत, बॉक्स टाइप मध्ये आहे बघा. ठीक आहे, या टाइप मध्ये जे आहे तुम्हाला शीट्स दिलेल्या असतात कुठे एक्झाम मध्ये. सो यू शुड ऑलवेज मेन्शन वन वर्ड इन अ वन सिनॅरिओ. समजा आपल्याला लिहायचं आहे, ठीक आहे, आपण जर इथे प्रेसी बघितलं, इमिग्रंट्स आर द पीपल हु अराइव्ह अंडर अ इमिग्रेशन पॉलिसी. ओके, इथे आपण लिहूयात इमिग्रेशन follows the policy. Immigration follows the policy. So या टाइप मध्ये जे आहे वन वर्ड शुड बी फिटेड ओनली इन द वन सिंगल बॉक्स. एका बॉक्स मध्ये एकापेक्षा अधिक शब्द नको. वन वर्ड इन वन बॉक्स हा रूल लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर जी वर्ड लिमिट दिलेली आहे बघा, ऑलरेडी तुम्हाला क्वेश्चन मध्ये या गोष्टी मेन्शन केल्या जातात. जसं की इथे आपण बघू शकतो क्वेश्चनच्या लास्ट मध्ये जे आहे सर्वात पहिले आपल्याला जायचं आहे. इथे आपल्याला शब्द दिलेला असतात 450 वर्ड्स. याला आपल्याला 3 डे डिवाइड करायचं आहे कारण की प्रेसी किती मध्ये लिहिलं जातो, 1/3 मध्ये लिहिलं जातो. आफ्टर डिवाइडिंग विथ 3 एक अप्रॉक्सिमेटली वर्ड्स किती येतात, 150 वर्ड्स आहेत ते बघायला मिळतात आपल्याला, राईट. तो 150 वर्ड्स मध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपला प्रेसी लिहायचा आहे. ओके, आता याला स्मार्ट वेने जे आहे कसं कॅल्क्युलेट करणार आपण, तर बेसिकली बघा इथे पॅराग्राफ्स दिलेले आहेत बघा. पॅराग्राफ नंबर 1, 2, 3, 4 अँड फायनल इट इज पॅराग्राफ नंबर 5. ओके, तर टोटल जे आहे बघा 4 ते 5 याच्यामध्ये जे आहे आपल्याला डिव्हिजन बघायला मिळतं. इफ यू डिवाइड बाय 5, ओके, 5 न जर आपण डिवाइड केलं 15 ला तर वी गेट 30 वर्ड्स, राईट. तर प्रत्येक पॅराग्राफ मध्ये जे आहे आपल्याला 30 वर्ड्स जे आहेत इथे एक्स्ट्रॅक्ट करायचे आहेत. तर ही बेस्ट टेक्निक आहे की आपले वर्ड लिमिट्स जे आहेत ते बॅलन्स होतात आणि प्रत्येक पॅराग्राफ जो आहे तो आपल्या प्रेसीमध्ये रिफ्लेक्ट होत असतो. फॉर एक्झाम्पल फ्रॉम दिस फर्स्ट पॅराग्राफ यू कॅन एक्स्ट्रॅक्ट 30. जर तुम्हाला वाटत असेल की लहान आहे पॅराग्राफ तर तुम्ही 25 करू शकता. मग पुढचा जो मोठा पॅराग्राफ असेल तर तुम्ही कंपन्सेट करू शकता विथ 35 वर्ड्स. ओके, तर अशा स्मार्ट वेने जे आहे तुम्हाला प्रत्येक पॅराग्राफ मधून अकॉर्डिंग टू द साईज तुम्हाला वर्ड्स जे आहेत ते एक्स्ट्रॅक्ट करायचे आहेत बघा. ठीक आहे, त्यानंतर काही जनरल रूल्स आपण बघूयात प्रेसी रायटिंगच्या संदर्भात. पहिला रूल आहे नेव्हर मेन्शन एक्झाम्पल्स अँड इलस्ट्रेशन. जसं इथे बघा 3rd लाईन मध्ये दिलेलं आहे, फॉर एक्झाम्पल लर्निंग द ऑफिशियल लँग्वेज अँड नोईंग समथिंग अबाउट द कंट्रीज हिस्ट्री पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन. आता या 2 लाईन्स दिलेल्या आहे, यामध्ये पूर्णपणे एक्झाम्पल दिलेलं आहे ब्रॅकेटमध्ये. तर हे आपल्याला आपल्या प्रेसीमध्ये लिहायचं नाही. वी शुड नेव्हर राईट द एक्झाम्पल्स गिवन इन द पॅसेज. एक्झाम्पल्स आपल्याला टोटली अवॉइड करायचे आहेत बघा. ठीक आहे, तर हा पहिला रूल आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढे लिहायचं आहे आपल्याला की प्रेसीचा जो टोन आहे तर हा नेहमी 3rd पर्सन मध्ये असला पाहिजे. कसा असला पाहिजे, 3rd पर्सन. ओके, तर आपल्याला जे आहे बघा 3rd पर्सन पर्स्पेक्टिव्ह मध्ये जे आहे आपला प्रेसी लिहायचा आहे. ठीक आहे, फर्स्ट पर्सन म्हणजे आय, सेकंड मीन्स यू अँड 3rd मीन्स फ्रॉम डे. ओके, 3rd पर्सन मधून जे आहे आपल्याला पर्स्पेक्टिव्ह लिहायचा आहे बघा. आता इथे इमिग्रंट ग्रुप्स आहेत, तर इमिग्रंट ग्रुप्स ऑलरेडी काय डिनोट करतात, 3rd पर्सन डिनोट करत आहे बघा. ठीक आहे, तर 3rd पर्सन मध्ये आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट रूल आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की जे फिलर वर्ड्स आहेत, फिलर वर्ड्स तर ते आपल्याला अवॉइड करायचे आहेत. जसं की इथे बघा विल बी बाउंड अप विथ अननेसेसरी वर्ड्स आहेत बघा. ओके, वी डू नॉट नीड दिस वर्ड्स. जे सेंटेन्स आहे त्याला आपल्याला शॉर्ट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल हे सेंटेन्स बघूयात आपण. दे हॅव एक्सेप्टेड द अझम्पशन दॅट देअर लाईफ चान्सेस अँड इवन मोर द लाईफ चान्सेस ऑफ देअर चिल्ड्रन विल बी बाउंड विथ पार्टिसिपेशन इन मेनस्ट्रीम इन्स्टिट्यूशन ऑपरेटिंग इन मेजॉरिटी लँग्वेज. आता याला शॉर्ट करताना आपण जे आहे अननेसेसरी वर्ड जे आहे ते इथून काढू शकतो. तर आपण लिहू शकतो दे हॅव एक्सेप्टेड, ओके, द चान्सेस फॉर देअर चिल्ड्रन इन द मेनस्ट्रीम इन्स्टिट्यूशन्स
विथ द मेजॉरिटी ऑफ द लँग्वेज. ओके, तर फिलर वर्ड्स आपल्याला टोटली अवॉइड करायचे आहेत. आणि जे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहेत, जे मोठे सेंटेन्सेस आहेत, त्याला एका सेंटेन्समध्ये आपल्याला प्रिसाइज वेने जे आहे शॉर्ट करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर द फायनल अँड द मोस्ट इम्पॉर्टंट रूल, नेवर फॉरगेट दिस, डू नॉट राईट ॲज इट इज रिटन इन द प्रेसी, ऑलवेज राईट इन युअर ओन लँग्वेज. ठीक आहे, नेहमी जे आहे स्वतःची भाषा इथे यूज करायची आहे. राईट ऑलवेज इन युअर ओन लँग्वेज. कोणताही जो शब्द आहे त्याला स्वतःच्या व्होकॅब्युलरीने जे आहे आपल्याला रिप्लेस करायचं आहे. ठीक आहे, तर याचं एक्झाम्पल आपण इथे बघूयात. फॉर एक्झाम्पल इथे दिलेला आहे बघा, इनस्टेड. ओके, सेकंड लास्ट लाईन आहे बघा इथे. ठीक आहे, ओके, फर्स्ट लाईन आपण बघूया तिथे. ठीक आहे, सो इमिग्रंट्स हॅव नॉट रेजिस्टेड मेजॉरिटी नेशन बिल्डिंग कॅम्पेन्स. ठीक आहे, इमिग्रंट्स हॅव नॉट रेजिस्टेड मेजॉरिटी नेशन बिल्डिंग कॅम्पेन्स. आता रेजिस्टेडला जे आहे आपल्याला एखादा सिनोनिम जो आहे तो रिप्लेस करायचा आहे. ओके, इट इज अन इम्पॉर्टंट वर्ड की रेजिस्ट इथं केलं जात नाही. ओके, सो दे डू नॉट ऑब्स्ट्रक्ट असा शब्द आपण यूज करू शकतो. इमिग्रंट्स डोंट ऑब्स्ट्रक्ट द कॅम्पेन्स फॉर नेशन बिल्डिंग. ओके, तर अशा पद्धतीने जे आहे आपल्याला वर्ड्स जे आहेत ते रिप्लेस करायचे आहेत बघ. ठीक आहे, तर वेगवेगळे जे आहेत ते तुम्हाला वर्ड्स इथे बघायला मिळतील. लाईक रिनिगोशिएटिंग आहे, त्याला तुम्ही जे आहे डायलॉग्स असं लिहू शकता. ओके, त्यानंतर आहे इथे इंटिग्रेशन आहे, तुम्ही असं लिहू शकता. युनिटी इथे दाखवली जाते. ओके, व्हेरियस वर्ड्स यू कॅन रिप्लेस. नेवर फॉरगेट दिस रूल. प्रेसिज इज ऑल अबाउट रायटिंग इन युअर ओन लँग्वेज इन 1/3 फॉर्मॅट. ओके, त्यानंतर लास्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया, जो आपल्याला महत्वाचा आहे तो आहे कॉम्प्रिहेन्शन, ज्याच्यामध्ये आपल्याला पॅसेज दिले जातात. त्याचबरोबर पॅसेजवरती जे आहे आपल्याला 5 क्वेश्चन्स जे आहे इथे फॉलो आहे बघा. ठीक आहे, तर टोटल जे आहे 20 मार्क्ससाठी आपल्याला क्वेश्चन आहे. ठीक आहे, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन दॅट फॉलो. तर टोटल पॅसेज जो आहे आपल्याला समजून घ्यायचा आहे. फास्ट रीडिंग जी आहे ती आपल्याला करायची आहे. त्यानंतर क्वेश्चनकडे आपल्याला जायचं आहे. क्वेश्चनची जर आपण संख्या बघितली तर टोटल 5 क्वेश्चन आपल्याला बघायला मिळतात. किती आहेत टोटल? 5 क्वेश्चन्स. या 5 क्वेश्चन्समध्ये जे आहे आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल जे कीवर्ड्स आहेत तर ते अंडरलाईन करायचे. पहिल्या क्वेश्चनमध्ये जे विचारलेलं आहे, हाऊ डिड द मेटाफिजिकल व्ह्यू ऑफ द न्यू सायन्स बिकम ऑफिशियल. मेटाफिजिकल व्ह्यू कीवर्ड कोणता आहे? मेटाफिजिकल व्ह्यू. हा मेटाफिजिकल शब्द जो आहे तो आपल्याला पॅसेजमध्ये सर्च करायचा आहे. ठीक आहे, सो इफ वी स्क्रॉल द पॅसेज, ठीक आहे, पॅसेजकडे आपण जाऊयात आणि बघूयात आपल्याला मेटाफिजिकल जो शब्द आहे तो कुठे बघायला मिळतो. ठीक आहे, तर सुरुवातीला जे आहे बघा तुम्हाला मेटाफिजिक्स फर्स्ट लाईन मध्ये बघायला मिळतो. ठीक आहे, तर मेटाफिजिक्स आहे, त्याचबरोबर मेटाफिजिकल व्ह्यू इथे बघायला मिळतो इन द 4th लाईन. आता जे आपला आन्सर असणार आहे तर आन्सरची जी वर्ड लिमिट आहे ती किती असणार आहे? ऑन अन एव्हरेज 50 वर्ड्स मध्ये आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे, आणि मॅक्झिमम जर तुम्हाला वाटत असेल खूप काही विचारलेलं आहे सो यू कॅन गो फॉर 80 वर्ड्स. ओके, तर ही वर्ड लिमिट आपल्याला फॉलो करायची आहे. 50 वर्ड्स टू 80 वर्ड्स ईच क्वेश्चन शुड बी आन्सर. ठीक आहे, तर इथे दिलेला आहे मेटाफिजिकल व्ह्यू. आफ्टर यू गेट दिस मेटाफिजिकल व्ह्यू, यू नो दॅट मेटाफिजिकल ऑफ द न्यू सायन्स वन आउट ओव्हर द फ्री थिंकर्स अँड बिकेम द ऑफिशियल ओनली बिकॉज इट वॉज सोल्ड टू द अँग्लिकन एस्टॅब्लिशमेंट. ठीक आहे, तर हे काय त्याचं आन्सर असणार आहे आणि हेच आपल्याला अनालिटिकली एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे, तर सेम फॉर्मॅट जो आहे तो तुम्हाला इतर क्वेश्चनसाठी बघायला मिळतो. सेम फॉर्म्युला जर आपण इथे नेक्स्ट क्वेश्चनसाठी फॉलो केला, फॉर एक्झाम्पल हाऊ वॉज नेचर रिकन्सिव्ड ॲज. नेचरचं रिकन्सेप्शन जे आहे ते कशा पद्धतीने झालेलं आहे. ठीक आहे, पुन्हा एकदा जे आहे आपण पॅसेजकडे जाऊया. ठीक आहे, तर जो शब्द आहे तो आपल्याला इथे शोधायचा आहे. कोणता असणार आहे? रिकन्सेप्शन. ओके, तर रिकन्सेप्शन जे आहे बघा आपल्याला इथे आफ्टर द 4th लाईन 5th, 6th, 7th अँड 8th लाईन मध्ये जो आहे आपल्याला बघायला मिळतो दॅट वी कन्झ्युम नेचर मे नाव नॉट बी ट्रान्सफर्ड इनटू समथिंग इनटू द काइंड ऑफ थिंग दॅट इज इंडेफिनिटली अवेलेबल फॉर ऑल इकॉनॉमिक गेन. ठीक आहे, तर तो शब्द जो आहे तो आपल्याला शोधायचा आहे. ऑटोमॅटिकली वी गेट दी आन्सर फॉर अवर एक्सप्लेनेशन. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट जे आहे सेम असणार आहे पुन्हा बॅलन्स इन नेचर. त्यानंतर आहे 4th, what are the kinds of institutions that help the reconceptualization of nature. Okay, then the final one is why did the free thinkers find the transform of nature alarming. कीवर्ड कोणता आहे? अलार्मिंग.
नेचर इज अलार्मिंग हा इथे कीवर्ड आहे. ठीक आहे, तर कीवर्ड आपण सर्च करूयात. नेचर अलार्मिंग जे आहे ते आपल्याला कुठे बघायला मिळणार. ओके, सो नेक्स्ट पेजवरती जेव्हा आपण जातो, जो शेवटचा पॅराग्राफ आहे बघा, इथे आपल्याला बघायला मिळतं की बेसिकली फ्री थिंकर्स फाउंड अलार्मिंग फॉर पॉलिटिक्स अँड कल्चर. ओके, तर सेंटेन्सची सुरुवात जी आहे दिस वेअर पासून होणार आहे. दिस वेअर द व्हेरी टर्म्स दॅट द फ्री थिंकर्स फाउंड अलार्मिंग फॉर पॉलिटिक्स अँड कल्चर, अलार्मिंग फॉर द लोकल अँड इगलिटरियन वेज ऑफ लाईफ विथ सम डिकेट्स अर्लियर रॅडिकल एलिमेंट्स इन द इंग्लिश रेव्होल्यूशन सच एज द लेबरर्स, डिगरर्स, क्वेकर्स. ओके, सर्व काय असणार आहे तुमचं आन्सर असणार आहे बघा. ठीक आहे, आता आन्सर मध्ये ऍज इट इज लाईन्स आपल्याला कॉपी करायच्या आहेत का? नाही. तर लक्षात घ्यायचं, तर जे कीवर्ड्स आहेत ते ऍज इट इज आपण कॉपी करू शकतो फ्रॉम द कॉम्प्रिहेन्शन पॅसेज, बट त्यांचं जे एक्सप्लेनेशन आहे ते तुम्हाला ओन वर्ड्स मध्ये लिहायचं आहे. ओके, कीवर्ड्स जे आहे ऍज इट इज कॉपी होणार. आता प्रेसिज मध्ये आपण काय करत होतो, कीवर्ड जे आहे ते रिप्लेस आपण करत होतो. इथे रिप्लेसमेंटची गरज नाही. कीवर्ड्स जे आहेत ते ऍज इट इज आपल्याला लिहायचे आहेत, परंतु त्याचं जे अनालिसिस आहे ते आपल्या ओन वर्ड्स मध्ये आपल्याला लिहायचं आहे. बिकॉज आफ्टर रायटिंग इन युअर ओन वर्ड्स द आन्सर गेट्स एक्सपांडेड. एक्सपान्शन जे आहे ते आन्सरचं होणार आहे आणि आपल्याला जे आहे वर्ड लिमिट तिथे फॉलो करायची आहे 50 to 80 वर्ड्स. ओके, सो दिस इज द ओव्हरव्ह्यू ऑफ सम क्वेश्चन्स दॅट स्टुडंट फेस. ओके, दे फेस सम डिफिकल्टी फाइंडिंग टू अटेम्प्ट दिस पर्टिक्युलर क्वेश्चन्स. ओके, तर हा ओव्हरऑल अप्रोच आहे बघा की या क्वेश्चन्सला कसं अटेम्प्ट केलं पाहिजे. यामध्ये जे बेसिक ज्या हिंट्स दिल्या असतात, ओके, त्याचं जे आहे आपण हेल्प कशा पद्धतीने घेऊ शकतो. ओके, आय होप यू अंडरस्टँड दिस पर्टिक्युलर फॉर्मॅट. तुमचे जर काही क्वेश्चन्स किंवा क्वेरीज असतील तर तुम्ही खाली चॅट बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये जे आहे कमेंट करून विचारू शकता. ओके, सो थँक्यू, दॅट्स ऑल.